तर वडील आलेले आहेत घ्यायला. हा ना, एक तास अर्धा तासाने आले. इथं बसलेलो अर्धा तास काळोखामध्ये मस्तपैकी. तर दुकान पहिलेच ओपन झालं आहे या साईडला पूर्ण पूर्ण, कारण की हा बाजारपेठच आहे ना, आता पूर्ण सगळी भरलेलं असतं. कारण की काही लोकांना घ्यायचं असेल तर इकडं जायला लागतं, कारण की आपल्या गावात काय भेटत नाही जास्त एवढं. अम्मा, हाऊ यू डुईंग? नो नथिंग, इग्नोर. तर आईची पूर्ण कसरत होते या, रोज व्यायाम होतोय, एक चांगलं आहे. गावी प्रचंड म्हणजे चांगलं असतं उलटं, त्या ह्या म्हणजे वातावरणात उलटं चांगलं आहे ना. गावात तिकडचं जायला सगळं प्रदूषण हे असं बघून एक ॲनिमे आहे विनलँड सागा करून, त्याची आठवण येते. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर असं जाणून घ्यायचं असेल तर माझं अजून एक पेज आहे इंस्टावर, लेट्स एक्सप्लोअर फिक्शन करून. तर तिकडं मी वेगवेगळ्या ॲनिमे किंवा वेगवेगळ्या फिक्शनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो, सजेशन करतो, एक्सप्लेनेशन करतो. तर तुम्ही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं देईन ते नाव, ID इंस्टाचा. तेव्हा मस्तपैकी प्लॅन आहे, सगळ्या पोराचा प्लॅन आहे. माझा पण असतो, सगळ्यांचाच असतो, म्हणजे आता जे आहे थिंकिंग काइंड ऑफ जास्त जणांचा, की मस्तपैकी गावी शेती करायची, चिल आउट मस्तपैकी चिल मारत राहायचं ना जास्त टेन्शन नाही. तर इथं सध्या बसलो मी आणि वडिलांची वाट बघतो आहे. तर तुम्हाला इथं म्हणजे सांगायचं होतं की आम्ही इथं बिल्डिंगमध्ये राहत आहेत. म्हणजे ते एका दादाचं घर आहे इथं, ते एक काका होते आमचे, त्यांच्या मुलाचं ते घर आहे इथं एक. तर कारण की तुम्हाला माहिती आहे घर इन प्रोसेस तो वर्कचा जायला आठवण येते. घर इन प्रोसेस आहे म्हणून इकडंच जवळ ह्या पाचलच्या जवळ आहे ते घर इन प्रोग्रेस. तर ते आम्ही राहतो. तर तेच तर वडील ते कुठं आहे इकडं ते मला माहीत नाही, म्हणून मी सध्या बसलो इथं. तर तेच वडील येत आहेत. वडिलांना पण कॉल केला, मस्त झोपेत बोलत होते, ते पण झोपेत होते कारण की 5 वाजले सकाळचे. त्यांना पण चिल मारायचं बोलत असते, चिल मारायचं मध्ये जायला कॉल करायला काय ना. सध्या तरी चांगलं वाटतं इथं मस्तपैकी कोकणात आलो आहे. इकडचे कौलाचे घरं दिसतात इकडं मस्तपैकी. सध्या इथं बिल्डिंगच आहे, म्हणजे मेन बाजारपेठ आहे पाचल. माहिती आहे तुम्हाला, सगळ्या वेगवेगळ्याची बाजारपेठ असते मेन. तर ही पण पाचल बाजारपेठेची मेन आहे. इथून सगळीकडे बस जातात, ते पण टायमिंग असतं. म्हणजे इथून आमचं गाव काजीरेडा करून आहे, तिकडे जायला पण बस आहेत, ते पण टायमिंगचे बस असतात. खूप गर्दी एकदम कोंबून कारण की टायमिंगच्या बस असतात, नंतर बस नसतात वेगवेगळ्या. हर टायमाला ब्रेक नसते, ब्रेक बोलते, हर टायमाला बस नसतात. तर सध्या तरी आमचं काजीरेडा आहे, तिकडं वाळवड ते आईचं आहे. तर तिकडं असं मध्ये आहे खूप, इथून 1-2 तास असं लांब असतं इकडून परत बस पडून. तुम्हाला माहिती आहे इकडची गावाची स्टॉप म्हणजे कसे एकदम भयानक लांब. तर सध्या तरी यस बसूया, श्वास घेऊया कोकणाचा. भाई साप प्रदूषण लेस आहे ना. तर मुंबईला तेच ज्या आयला एक श्वास घेतला ना, आयला इकडून फुफ्फुस खराब झाली होय ना. यस, भेटू. एक सुगंधा, सगळ्या गाडींचे नंबर लागतात की माझ्या वडिलांचे नंबर लागत नाही अजून. त्या वडील कुठे काय करतात काय माहिती. कोणी ना, आपण थांबायला गेलंच. त्या प्रकारे हाले डोले करत वडील आलेले आहेत अशा प्रकारे. आता आपण पण जॉईन करू त्यांना. डोंबोली पाचल, डोंबोली बाटली राहिली अशा प्रकारे. तर वडील आलेले आहेत घ्यायला. हा ना, एक तास अर्धा तासाने आले. इथं बसलेलो अर्धा तास काळोखामध्ये मस्तपैकी. तर दुकान पहिलेच ओपन झालं आहे या साईडला, स्ट्रेटच दुकान आहे. इकडं वडापाव चांगले भेटतात. वडापाव चांगले भेटतात असं ऐकलं आहे मी खूप. आणि त्या साईडला पण एक आहे, नंतर मी म्हणजे तुम्ही एक्सप्लोअर करेन मी, तेव्हा तुम्हाला दाखवीन की तिकडे एक कटवडा चांगला भेटतो. एक मस्त दुकान आहे तिकडं. सध्या तरी इथं तुम्हाला बोललो जसं की जाण्यासाठी आमच्या गावात टायमिंगला बस असतात. त्यामुळे जे रिक्षावाले एकदम बेकारवाले लावतात काउंट. सध्या तरी बेकारवाले पैसे लावतात. येस, चाय नाश्ता बघूया होते तर या. तुम्ही बघू शकता इथं सकाळ झालेली आहे. इथंच बसलेलो, रात्री होतो तेव्हा जरा दिसत नव्हतं. आणि सकाळी मस्त एखादा नाश्ता केला आहे, शिरा आणि चाय जरा पिले. आणि शिराच होता, कटवडा खायचा होता पण तो ओपन होत नाही आला या 7:15 ओपन होते असं बोलत आहेत. कारण की इथं लई लवकर आलेलो ना आम्ही 5 वाजता, मग ते लवकर जास्त ओपन होत नाही काही गोष्टी. पण इथं आताच चालू व्हायला लागले सगळं. आता किती वाजले, आता 6 वाजलेत. मस्त ढगबीग आले त्याच्या गावात.
मस्त मॅन, स्वर्गात आलो अशा प्रकारे त्यांना बोललो की स्वर्गात चालू आहे कोकणात मॅन. यस. तर चला आम्ही चालू आहे सध्या आपल्या तिकडे जो रूम आहे तो त्यांचा जे दादांचा ओळखीचा कोणता आहे त्यांचा रूम तिकडे चालू आहे. अरे यार गाई 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 म्हशी दिसल्या, म्हशी नाही सॉरी गाई आहेत. या ब्रदर हेच पाहिजे हेच. पण हे आता इथं कसं जरा बिल्डिंगा आहेत ना, आतमध्ये जाऊन आपल्या त्या गाव साईडला म्हणजे बोलतात ना की मातीची घरं बिर ते वालं बघायला आणि हे एक नंबर वाटतं. तर सध्या तरी कोण नाही आहे सध्या, कारण की आता सकाळच आहे ना. नंतर रात्री बोलतो थोडं वेळा नंतर भरतं पूर्ण कारण की बाजारपेठच आहे ना, नंतर पूर्ण सगळी भरलेलं असतं. कारण की काही लोकांना घ्यायचं असेल तर इकडं जायला लागतं, कारण की आपल्या गावात काय भेटत नाही जास्त एवढं, तर इथंच यायला लागतं. आणि त्या बस पण त्यांना बोलू आपल्याला बस जायला पण त्या टायमिंगच्या असतात. आणि रिक्षावाले एकदम लेवलवाले पैसे घेतात, म्हणजे अरे व्हायच्या गावात 600-800 एवढे रुपये घेतात जायला. कोई ना, चला मशी आपल्याला घेऊन चाललेत. ए लेट्स गो ब्रो. अम्मा हाऊ यू डुईंग? नो नथिंग, इग्नोर. यस लेट्स गो. तर इथं सफा करून हॉटेल लॉज आहे. तर कोणी इथं येत असेल आणि भाड्यावर म्हणजे राहायचं असेल तर इथं आहेत पाचलमध्ये. म्हणजे कोणाचं काम असेल जवळ किंवा फिरायला असेल बोलवतात. लॉजिंग अँड बोर्ड त्या पाचलच्या ह्याच्यातच आहे, मेन बाजारपेठ आहे ना, तिकडं तुम्ही जरा फिरलात ना तुम्हाला 2-3 भेटून पण शकतील. म्हणजे एक्सप्लोर करायला पाहिजे. तर यस इकडून हे ओपन झालं, नवीन झालं ओपन हे दुकान. नव्हतं नवीन ओपन झालं, 5च्या वेळी बघितलं तर नव्हतं काय. आपला झाडला या साईडला आपलं वर्किंग प्रोग्रेस पण एकदम स्ट्रेटच आहे. सध्या तरी आपल्याला वर्किंग प्रोग्रेसला जायचं नाही आहे. हां जवळच आहे म्हणजे, तर तिकडं सध्या जायचं नाही. तिकडं पण तिकडं पण जायचं आहे. संध्याकाळी जायचं आहे 5 या 4च्या नंतर एकदम उन्हामध्ये मस्त आहे की चिल मारत कूल पर्सन सगळे आम्ही होय ना. चला तर इथंच आहे पहिला रूम. तर तुम्ही हे हॉटेल काइंड ऑफ पणच आहे. तिथं बुक हे पण देत असेल आय गेस, रेंटवर असेल आय गेस, काय रेंटवर आहेत. तर कोण येत असेल पाचल साईडला तर तुम्ही इथं बघू शकता. लोकेशन तुम्हाला आता ह्याच्यात कॅल्क्युलेशन मी आता थोडं नंतर करणार, कारण की रेंज आहेच नाही ह्याच्यात. आणि आपल्या इकडं समोर जाते. अरे गाडी लालपरी आली अशा प्रकारे इकडून या साईडने एक कुठली का पैसं लालपरीने आपल्याला कट मारून गेले लालपरी आणि आपला आलेला आहे. आपल्याला त्या साईडला आहे वर्किंग प्रोग्रेस. नंतर जाऊया, नंतर दाखवणार आहे सगळं मस्तपैकी काय चालू आहे कसं काय. तर कोण काय म्हणजे मी ते पण सांगेन की कसं काय लागतं चिरा कसं काय कॉन्सेप्ट आहे. हां त्याचं पण सांगेन की आता इकडच्या वेळी बांधत असेल कोण तर तर यस लेट्स गो. फ्रेश होऊया. पारोशे फुल हा काय पारोशे फुल आईचं प्रीमियम सबस्क्रिप्शन भेटलेलं आहे आईचं क्लाउडचं. अच्छा एक नंबर. दिस इज कोकण बॉईज. आणि आपण चाललो आहे नाश्ता करायला. चला तर नाश्ता केलेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी पिठलं भाकर झुणका भाकर सॉरी करून मस्तपैकी आता आपलं जायचं संध्याकाळी. आता वाजले तर किती 11 वाजले आय गेस. या साईडला पण ते बिल्डिंग टाईपच आहेत, पण मेन गाव त्या साईडला आहे आपला. हे पूर्ण बोललं ना बाजारपेठ काइंड ऑफ आहे ना हे, म्हणून ते आहे. तर आपण संध्याकाळी जाऊया मस्तपैकी. आईला पण घेऊन तिकडं जाऊन दाखवतात, तिकडचं नंतर दाखवतो. तर मित्रांनो चाललेलो आहे आपल्या वर्किंग प्रोग्रेसवाल्या ठिकाणी, म्हणजे आई पण मस्त चालत. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की हा फक्त टीजर आहे. कारण की हा फक्त मी एक दिवस सुट्टी काढून आलेलो इथं, म्हणजे घर बघायला की घरचं काम कसं चालू आहे. आणि मेन आमचं घर म्हणजे काजिरड आणि वाळवड त्या साईडला आहे. म्हणजे इकडून स्ट्रेट मला सकाळी बोललेलो इकडून स्ट्रेट जायचं आहे. इकडून ते पाचल आहे, तिकडून स्ट्रेट आमचं गाव आहे. तर त्या गावाचं मेन दाखवायला सबस्क्राईब करा, कारण की तिकडं पण खूप काही गोष्टी येणार आहेत. हे तर फक्त काय एक दिवस काय दाखवणार तुम्हाला, त्याच्यात खूप कंटेंट भेटणार आहे. कारण की तिकडं फुल असे आंब्याच्या बागा आहेत, काजूच्या बागा. तर मस्तपैकी असं डोंगर आम्ही जातो फुल फिरायला, फुल लेवल असते फुल तिकडं. म्हणून बोलतोय की सबस्क्राईब करून ठेवा. खूप काही येणार आहे गोष्टी. तर सध्या तरी आपण चालणं आहे 20 मिनिटाचं चालणं आहे इकडून.
हे बरोबर ना, 20 मिनिटाचं चालणं आहे ना, काय बोलते? येस 20 मिनिटाचं चालणं आहे. मस्त आईची पूर्ण कसरत होते या, रोज व्यायाम होतोय, एक चांगलं आहे. गावी प्रचंड म्हणजे चांगलं असतं उलटं त्या ह्या म्हणजे वातावरणात उलटं चांगलं आहे ना. गाव तिकडचं जायला सगळं प्रदूषण. आता मला वाटतं की ऊन या साईडला येते तर आपल्याला काळोख येणार आहे असं वाटतं मला, पण कोणी ना बघूया, पण जाऊ चालत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ढगांची प्रीमियम सबस्क्रिप्शन भेटला आहे आज. ढगं पण एक नंबर आलेत. आणि जस्ट एक सांगायचं म्हणून मी जस्ट सर्च केला की घाग नावाचा आडनावाचं मिनिंग काय. काहीतरी माझे असे खूप किडे आहेत म्हणजे असं गोष्टीबद्दल की की काय असेल कॉन्सेप्ट तसा. तर घाग घागचा अर्थ मी सर्च मारला तर त्याचा म्हणजे घागचं मिनिंग काय माहिती आहे, क्लाउड, ढग. तर तुम्ही इकडं घाग बघू शकता, शुभम घाग तिकडे उडतोय. तिकडे सगळे घाग आहेत सगळे. जस्ट एक सर्च केलेला की काय आडनावाचं मिनिंग काय. तर जरा किडे खूप आहेत आपल्या अंगात त्यासाठी तुम्ही पण तुमच्या आडनावाचं सर्च करा काय मिनिंग आहे ते पण केलंच पाहिजे तर सध्या तरी माय गॉड लांब आहे, तुम्हाला करतो लगेच. चालायचं पण खूप आहे, त्या मेन जागेवर जाऊन चालू करतो. येस, इथं बघू शकता मस्त की शेती बिती लावली आहे ऊसाचं. आणि ऊस नाही, हा ऊसच आहे काय, मका. मस्तपैकी शेती असं बघून असं बघून एक ॲनिमे आहे विनलँड सागा करून, त्याची आठवण येते. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर असं जाणून घ्यायचं असेल तर माझं अजून एक पेज आहे इंस्टावर, लेट्स एक्सप्लोअर फिक्शन करून. तर तिकडं मी वेगवेगळ्या ॲनिमे किंवा वेगवेगळ्या फिक्शनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो, सजेशन करतो, एक्सप्लेनेशन करतो. तर तुम्ही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं देईन ते नाव, ID इंस्टाचा. तर तुम्ही चेकआउट करू शकता. कारण की या जगात येऊन आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजेत स्टोरीज वेगवेगळ्या. फक्त काम बिम करून काय फायदा आहे, असं काहीतरी वेगळं बघितलं पाहिजे. आणि असं जास्त एक्सप्लोअर केलं ना तर अजून इव्हॉल्व होतो माणूस, काय बघून किंवा वाचून. मला खूप आहे ॲनिमे नर्ड आहे, आपण काय बोलतो ते फिक्शनल नर्ड शुभम घाग. सगळं बघितलं आहे A to Z. हॉलिवूड, बॉलिवूड, अजून काय बोलतात के ड्रामा, ते पण सगळं सगळं बघून सगळं आजमा नंतर मग खूप साऱ्या गोष्टी समजतात आपल्याला. तर सध्या तरी गाड्या मस्त रे. डॉनची गाडी गेली अशा प्रकारे. इकडं ह्याच चालतात गाड्या खूप खूप ट्रॅव्हलिंगसाठी. पाणी पाणी येतं, येईल पावसाळ्यात पण येणार आहे मी. यस, पावसाळ्यात पण येऊन मस्तपैकी पूर्ण हिरवगार असतं. सहज हे ऊसच आहे का की काय वेगळं आहे काय? असं की ढग बिगा. कोकणात आल्यावर हेच असतं चांगलं बाई, सिनेरी एक नंबर असते, प्रदूषण पण नसतं जास्त, हवा पण स्वच्छ असते आणि मजा येते खूप. चल या आता जाऊया. आईला बाई सामान दिलंय, मी सगळं हे किडीगिरी करतोय. नंतर बघूया, आईचं सामान घेऊन जाऊया. हम्मा स्पॉटेड. हे हम्मा येते का? चल पार्टी करू. हम्मा अशा प्रकारे निवंत खाते आणि मजा येते चालायला. आणि कोकणात चालायची, आपल्या इकडं चालायची गोष्ट वेगळी आणि इकडं कोकणात किती पण चाललं तरी कमीच वाटतं. कारण की द सिनारी बघा फक्त च्या गावात मरतो काय. ते बोलतात ना की इथून निघताना असं वाटतं की नाही निघावं, इथंच राहावं. यायला परत जायचं त्याला मुंबईला कामं करायला परत त्याच मंडेपासून. कारण की एक दिवसाची सुट्टी घेतलेला, कारण म्हणून बोललो की इकडं आलो तर किती 4-5 दिवसाची, 1 आठवड्याची सुट्टी टाकून याची मस्त आहे की. तरी पण तेव्हा पण असं वाटतं की भाई नका जायला भाई गावी, सॉरी गावी बोलतो मुंबईला. कोई ना, काय करणार, पैसे पण कमायचेच आहेत. इथे येऊन मस्तपैकी प्लॅन आहे. सगळ्या पोराचा प्लॅन आहे, माझा पण असतो, सगळ्यांचाच असतो. म्हणजे आता जे आहे थिंकिंग काइंड ऑफ जास्त जणांचा, की मस्तपैकी गावी शेती करायची, चिल आउट मस्तपैकी चिल मारत राहायचं. ना जास्त टेन्शन नाही, पालन करायचं, काय बोलतं गाई नाही तर म्हशी. मस्तपैकी चिल आउट एकदम. येस, फुल ऑन.
हे जरा लांब आहे म्हणजे तुम्ही एक पक्षी स्पॉट झालेत अँग्री बर्ड फुल. त्याच्यात झूम नाही प्रॉपर, तुम्हाला दाखवला त्याच्यासाठी कोकणात या एक नंबर. आता मी जरा सध्या शुभम गाग घालू सध्या चष्मा घालून. काय गा अम्मा, हाऊ यू डुईंग अम्मा? पडा पण वाय यू हिअर, कशी आहेस? शुभम गाग हिअर, सबस्क्राईब टू शुभ गाग. Oh, come on, man. लात बीत मारायची नाही तर. चलो बाय बाय. गावात घर, कोकणात घर, ते बोलतात ना की घर घेतलं पाहिजे आयुष्यात आणि घेतात पण लोक, पण कोकणातलं घर इट्स हिट डिफरंट. तुम्हाला कळालं असेल जे कोकणात असतील तर. त्या प्रकारे फर्स्ट मेंबर घरातला. हाय बाबू, हाऊ यू डुईंग? सो हे फर्स्ट मेंबर भेटलेला आहे आपल्या घरातला. बाबा भाडं द्यायला गेला असं झोपू शकत नाही. बोलतात ना, बोलत बोलत तिकडं गावचं निघतंच. कुठल्या गावचे, कुठले या वाडीतले त्या वाडीतले. इकडं सेमच म्हणजे फेमस तेच आहे. कुठल्या वाडीतले पुढं खतम, सगळं कनेक्ट असतं इकडं सगळं. म्हणजे इंटरनेट नाही आहे पण हे असं गोष्टी असतात. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.